अमरावतीमध्ये वाहनधारकांनी 5 वर्षांमध्ये ईच्या चलन दंडाने तब्बल 51,75,00,000 थकवले। असं समोर 8,09,000 वाहनधारकांनी ई चलन दंडाची रक्कम भरली नसल्याची माहिती। बीडमधल्या 13,000 शेतकऱ्यांचे नाफेडकडे 209 कोटी थकीत सोयाबीन खरेदी केल्यानंतर 8 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळणं अपेक्षित, मात्र नाफेड आणि वखार महामंडळाकडे पुरावा करून सुद्धा पैसे मिळाले नाही। सोयाबीन खरेदीसाठी केंद्र शासनाने कडनं नव्याने मुदतवाढ नाही, वन विभागाचं स्पष्टीकरण। नाशिकमध्ये खत बियाणं आणि कीटकनाशक भेषक प्रकरणामधील कृषी विभागाची कारवाई। 9 महिन्यामध्ये 62 परवाने रद्द। शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर आणि भरारी पथकाच्या तपासणीनंतर कृषी विभागाची कारवाई। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 1 मध्ये पिसाळलेल्या कुत्र्याच्या 6 जणांना चावा। परिसरामध्ये भीतीचं वातावरण, कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी। जामिनावर बाहेर येऊन दहशत पसरवणाऱ्या आरोपींचं पुणे पोलिसांकडून धिंड। ज्या परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला त्याच परिसरात गुंडाची पोलिसांकडून धिंड। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 सोटे चोरीच्या उद्देशाने एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरात शिरले। दोघांनाही जमावाकडनं बेदम मारहाण। बुरखा घालून चोर घरात शिरलेलं महिलांच्या लक्षात आलं आणि त्यांनी आरडाओरडा केला। सोलापुरामध्ये वाहतूक पोलिसांची सायलेन्सर असलेल्या दुचाकीवरती कारवाई। 1.5 महिन्यात 523 सायलेन्सरवरती कारवाई करत 5.5 लाखांचा दंड वसूल। अक्कलकोट रस्त्यावरती डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरला अपघात। चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात। घटनेमध्ये ड्रायव्हर टँकर सोडून घटनास्थळावरून पसार। नागपुरातील बुटीबोरीमध्ये कार विहिरीत कोसळून 3घांचा मृत्यू। कार चालवणं शिकत असताना घटना घडल्याची प्राथमिक माहिती। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या।